मित्रांनो, टी-ई-टीशी संबंधित आज आपण 15 मिनिटात 125 प्रश्न घेणार आहोत, ज्यामध्ये 3 घटक येणार आहेत: प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारत. याच घटकानुसार टी-ई-टीला प्रश्न विचारले जाऊ शकतात. इतिहास, नागरिकशास्त्र आणि भूगोल आज आणि उद्या आपण संपूर्ण उजळणी करून टाकणार आहोत. पहिला प्रश्न आहे: खालीलपैकी कोणत्या हडप्पाकालीन शहरात गोदीचे पुरावे सापडले आहेत? योग्य उत्तर आहे लोथल. गौतम बुद्धांनी आपले पहिले प्रवचन कोठे दिले? योग्य उत्तर सारनाथ. अमरावती हे प्रसिद्ध बौद्ध स्तूप सध्याच्या कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आंध्र प्रदेश, कृष्णा नदीच्या काठावर. पुढचा प्रश्न: गुप्त साम्राज्यातील कोणत्या राजाला भारताचा नेपोलियन म्हणून ओळखले जाते? योग्य उत्तर समुद्रगुप्त. प्रश्न 5वा: सम्राट अशोकांच्या बहुतांश शिलालेखांची भाषा आणि लिपी कोणती होती? योग्य उत्तर प्राकृत आणि ब्राह्मी. प्रश्न 6वा: दक्षिण भारतातील चोल राजवंश त्यांच्या कोणत्या वैशिष्ट्यपूर्ण प्रशासनासाठी प्रसिद्ध होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्वायत्त आणि प्रशासन. स्वायत्त ग्रामीण प्रशासन. चौथ्या बौद्ध परिषदेचे आयोजन कोणाच्या काळात गेले? हा प्रश्न काल झाला आपला कनिष्क, राजा कनिष्क. प्रश्न 8वा: पुढील महाजन पदाच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे असा योग्य भौगोलिक क्रम लावा. हा कालानुक्रम आपल्याला लावायचा आहे. तर इथे पर्याय क्रमांक 1 येते क ब ड अ. या प्रकारे हा क्रम येतो. खालील परकीय आक्रमकांचा भारतात येण्याचा योग्य कालानुक्रम लावा. तर याचं सुद्धा उत्तर पर्याय क्रमांक 1च येईल. या प्रकारे हा कालानुक्रम येईल. आपण बऱ्याच ठिकाणी व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. पुढचा 10वा प्रश्न: मगध साम्राज्यावरील खालील राजवंशाचा योग्य कालानुक्रम निवडा. मगध साम्राज्याचा इथे सुद्धा पर्याय क्रमांक 1. तर हा कालानुक्रम या प्रकारे येईल. आपण व्हिडिओ पॉज करून अभ्यास करू शकता. पुढचा प्रश्न आहे: पुढील प्राचीन भारतीय घटनांपैकी कोणती घटना कालानुक्रमे सर्वात पहिली घडली? तर येथे पर्याय क्रमांक 4 आहे द्वितीय बौद्ध परिषदेचे आयोजन. हे आयोजन इसवी सन पूर्व 373 मध्ये झाले होते आणि सिकंदर 326 मध्ये भारतात आला होता. 12वा प्रश्न: खालील गुप्त राजांचा कालानुक्रमे योग्य पर्याय ओळखा. तर पर्याय क्रमांक 1 हा योग्य आहे. आपण व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. प्रश्न क्रमांक 13: योग्य जोड्या जुळवा. हडप्पाकालीन स्थळे आणि नद्या. तर हा 13वा प्रश्न जोड्या जुळवायचे. आता गट आणि गट ब दिलेले आहेत आपल्याला. तर गट अ हा, गट ब हा. तर यामध्ये आपल्याला जोड्या जुळवायच्या. तर याचा पर्याय क्रमांक 1 आहे, जो आपण व्हिडिओ पॉज करून अभ्यास करू शकतो. कारण 2-3 मित्रांच्या कमेंट आले की पटापट आम्हाला उत्तर सांगा, परीक्षा जवळ आली. त्यामुळे स्पष्टीकरण देत बसत नाही. आपण व्हिडिओ पॉज करून पहा. प्रश्न 14वा: योग्य जोड्या जुळवा पुन्हा. प्राचीन तीर्थकार आणि त्यांची चिन्हे यांच्या जोड्या जुळवायच्या. तर याचा पर्याय क्रमांक 1च ठेवलंय आपण. पर्याय क्रमांक 1चा अभ्यास करा. त्याचं उत्तर तेच आहे. प्रश्न 15वा हा पण जोड्याचाच आहे. जोड्या जुळवा. वैदिक काळातील नद्या आणि आधुनिक नावे याच्या जोड्या जुळवायच्या. तर याचा पर्याय क्रमांक 1च आहे. याचा आपण अभ्यास करा. मुद्दाम पर्याय क्रमांक 1 यासाठी की खाली पर्याय दबतात म्हणून. तर व्हिडिओ पॉज करून याचा सुद्धा आपण अभ्यास करा. प्रश्न 16वा आहे: खालीलपैकी कोणती ग्रंथ व लेखक जोडी चुकीची आहे? तर यामधील पर्याय क्रमांक 4 विक्रमांक देवचरित कल्हण ही जोडी चुकीची आहे, कारण ही बिल्हण यांचं आहे. तर यामध्ये जे दिलेलं आहे कल्हण यांनी राजतरंगिणी लिहिलेलं आहे. प्रश्न 17वा: मिलिंद पन्हो हा प्रसिद्ध बौद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणत्या इंडो ग्रीक राजाशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मिनांडर. प्रश्न 18वा: गुप्तकालीन प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ वराहमिहिर यांनी खालीलपैकी कोणत्या ग्रंथाची रचना केली? तर योग्य उत्तर आहे बृहत्संहिता. प्रश्न 19: पल्लव राजा नरसिंहवर्मन पहिला यांनी स्थापन केलेले महाबलीपुरम हे स्थळ सध्या कोणत्या राज्यात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे तामिळनाडू या राज्यात आहे. प्रश्न 20वा: राष्ट्रकूट वंशाचा संस्थापक खालीलपैकी कोण होता? याचं उत्तर आहे दंतीदुर्ग. प्रश्न 21: ऋग्वेदातील प्रसिद्ध दशराध्न युद्ध म्हणजे 10 राजांचे युद्ध कोणत्या नदीच्या काठावर लढले गेले होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 परुष्णी अर्थात रावी. प्रश्न 22: खालील विधाने अभ्यासा. हे 4ही विधाने तुम्ही वाचून घ्या. माफ करा, 3 विधाने. आणि वरील विधानापैकी खालील योग्य पर्याय कोणता? तर येथे पर्याय असा असणार आहे की 3ही विधाने ही बरोबर आहे. अशा प्रश्नामध्ये बारकावे लक्षात घेऊन प्रश्न वाचून पर्याय निवडावे लागतात.
पुढचा प्रश्न, अजिंठा येथील गुफांमधील चित्रे प्रामुख्याने कोणत्या धर्माशी आणि साहित्याशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे जातक कथा. आणि अजिंठ्याच्या जातक कथा फार प्रसिद्ध आहेत. अजिंठा लेणीचा संपूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देत आहेत. आपण पूर्ण व्हिडिओ पाहू शकता आणि अभ्यास पूर्ण एका अभ्यासकाच्या मदतीने जो काढलेला व्हिडिओ आहे तो आपण पाहू शकता. प्रश्न 24, समुद्रगुप्ताच्या लष्करी मोहिमांची माहिती देणारा प्रयाग प्रशस्ती अलाहाबाद स्तंभालेख कोणी लिहिला होता? योग्य उत्तर आहे हरिसेन. पर्याय क्रमांक 1. कालीबंगन हे प्रसिद्ध हडप्पाकालीन पुरातत्व स्थळ भारतातील कोणत्या राज्यात आहे? याचं योग्य उत्तर आहे राजस्थानमध्ये आहे कालीबंगन. 26वा प्रश्न, गुप्त काळात सोन्याच्या नाण्यांना काय म्हटले जात असे? योग्य उत्तर आहे दिनार. पुढचा प्रश्न, वर्धन राजवंशाचा प्रसिद्ध राजा हर्षवर्धन याला दक्षिणकडील कोणत्या चालुक्य राजाने नर्मदा नदीच्या काठावर पराभूत केले होते? याचे योग्य उत्तर आहे पुलकेशी दुसरा. खालील विधाने अभ्यासा. दोन्ही अभ्यासा विधाने आणि त्यापैकी योग्य आपल्याला पर्याय निवडायचा आहे. तर याचा असणार आहे दोन्ही विधाने बरोबर आहेत. अशा वेळी आपण व्हिडिओ पॉज करून विधाने वाचू शकता. प्रश्न 29, दक्षिण भारतातील प्रसिद्ध संगम साहित्य कोणत्या भाषेत रचले गेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे तामिळ भाषेत. प्रश्न 30वा, काश्मीरचा इतिहास सांगणारा राजत रंगिनी हा ग्रंथ कोणी लिहिला? थोड्या वेळापूर्वी याचा उल्लेख आला होता. कल्हण यांनी लिहिलेला आहे. प्रश्न 31, हडप्पा संस्कृतीतील धोलावीरा हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? तर याचा पर्याय क्रमांक 2 आहे प्रगत जल व्यवस्थापन प्रणाली. प्रश्न 32, विक्रमशिला या प्रसिद्ध प्राचीन बौद्ध विद्यापीठाची स्थापना कोणत्या पाल राजाने केलेली होती? तर याचं योग्य उत्तर आहे धर्मपाल. प्रश्न 33वा, प्राचीन वेदांत साहित्यामध्ये एकूण किती अंगाचा समावेश होतो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6 अंगाचा समावेश होतो. प्रश्न 34, एलोरा वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास मंदिर खालीलपैकी कोणत्या राजवंशाच्या काळात कोरले गेले? याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रकूटाच्या काळामध्ये कैलास मंदिर कोरले गेले. प्रश्न 35वा, मौर्य काळात सन्नाधाता या अधिकाऱ्याकडे कोणते प्रमुख कामे असत? तर हा मुख्य कोषाध्यक्ष होता, चीफ ट्रेझरर. आता ते प्राचीन भारताचे प्रश्न संपले. आता मध्ययुगीन भारताचे प्रश्न घेऊया 35. यापुढील 36 ते 70 जे प्रश्न आहेत हे मध्ययुगीन भारताचे आहेत. दिल्ली सुलतानशाहीच्या काळात दिवाणी अर्ज हा कोणत्या विभागाशी संबंधित मुख्य मंत्रालय होते? तर याचा पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, फिरुजशाही या प्रसिद्ध ऐतिहासिक ग्रंथाची रचना खालीलपैकी कोणी केली? योग्य उत्तर जियाउद्दीन बर्नी. 38वा प्रश्न, तराईंचे दुसरे युद्ध इसवी सन 1192 खालीलपैकी कोणत्या 2 शासकांमध्ये लढले गेले? तर याचं योग्य उत्तर पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद घोरी. प्रश्न 39, दिल्ली सुलतानशाहीवरील खालील राजवंशाचा सत्तेवर येण्याचा योग्य कालानुक्रम ओळखा. तर याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1च आहे. या प्रकारे हे शासक त्यांच्या सत्तेवर आले. पुढचा प्रश्न, मध्ययुगीन भारतातील परकीय प्रवासी आणि त्यांचे मूळ देश यांच्या योग्य जोड्या जुळवा. तर येथे सुद्धा पर्याय क्रमांक 1च. आपण व्हिडिओ पॉज करून याचा अभ्यास करू शकता. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील अमात्य या पदाचे मुख्य कर्तव्य काय होते? तर योग्य उत्तर राज्याचा जमा खर्च तपासणे. प्रश्न 42, अधीन मशीद पांडुआ बंगाल आणि अलाई दरवाजा दिल्ली या मध्ययुगीन वास्तू कोणत्या कालखंडाशी संबंधित आहेत? तर हे आहेत सुलतानशाही कालखंडाशी संबंधित. प्रश्न 43, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? तर येथे पर्याय क्रमांक 4 सिंधुदुर्ग रत्नागिरी ही चुकीची जोडी आहे. प्रश्न 44, खालील विधाने अभ्यासा. या दोन्ही विधानाला वाचून घ्या. तर या दोन्ही विधानाबद्दल असा निष्कर्ष निघतो की दोन्ही विधाने बरोबर आहेत. पुढचा 45वा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या मोहिमांचा योग्य कालानुक्रम लावा. तर येथे आपण पर्याय क्रमांक 1 बरोबर ठेवलेला आहे. हा या प्रकारचा कालानुक्रम आहे. प्रश्न 46वा, दक्षिण भारतात भक्ती चळवळ लोकप्रिय करणाऱ्या नयनार आणि आळवार संतांच्या संदर्भात योग्य विधान कोणते? तर योग्य विधान आहे पर्याय क्रमांक 2. नयनार हे शिवभक्त होते आणि आळवार हे विष्णू भक्त होते. प्रश्न 47वा,
मुघल सम्राट अकबराने धार्मिक चर्चेसाठी इसवी सन 1575 मध्ये फतेपूर सिक्री येथे खालीलपैकी कोणत्या वास्तूची निर्मिती केली? तर याचे योग्य उत्तर आहे इबादत खाना. आता इथे आपला कन्फ्युजन होऊ शकते बुलंद दरवाजाशी, परंतु वर दिलेलं आहे की धार्मिक चर्चेसाठी, त्याच्यामुळे इबादत खाना हाच येईल. प्रश्न 48, महसूल पद्धतीशी संबंधित नसलेला शब्द ओळखा. तर याचं योग्य उत्तर आहे मनसबदारी. प्रश्न 49, अमुक्तमाल्याद या प्रसिद्ध तेलुगू ग्रंथाची रचना विजयनगरच्या कोणत्या महान सम्राटाने केली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कृष्णदेवराय. प्रश्न 50, मुघलकालीन प्रांतीय अधिकारी व त्यांची कर्तव्ये यांच्या योग्य जोड्या जुळवा. तर याचा व्हिडिओ पॉज करून अभ्यास करा, वाचा. याचा योग्य पर्याय क्रमांक 2 आहे. प्रश्न 51, छत्रपती संभाजी महाराजांनंतर मराठी साम्राज्याची धुरा सांभाळणारे आणि जिंजीच्या किल्ल्यावरून मुघलांविरुद्ध लढा देणारे छत्रपती कोण होते? योग्य उत्तर आहे छत्रपती राजाराम महाराज. प्रश्न 52, इसवी सन 1526 मध्ये झालेल्या पानिपतच्या पहिल्या युद्धात बाबरने कोणाचा पराभव करून भारतात मुघल सत्तेचा पाया घातला? तर पर्याय क्रमांक 3 बाबरने इब्राहिम लोधीला पराभव करून भारतात सत्तेचा पाया घातला होता, अर्थात मुघल सत्तेचा. प्रश्न 23, तालिकोटाचे युद्ध इसवी सन 1565 ज्यामध्ये विजयनगर साम्राज्याचा अस्त झाला ते ठिकाण सद्यस्थितीत कोणत्या राज्यात आहे? तर योग्य उत्तर आहे कर्नाटक. प्रश्न 54, ऐन ए अकबरी किंवा अकबरनामा या ग्रंथाचा लेखक कोण आहे? तर योग्य उत्तर अबुल फजल. प्रश्न 55, मराठा इतिहासामधील खालील पेशव्यांचा कालक्रमानुसार योग्य पर्याय निवडा. तर योग्य उत्तर असं आहे की ब अ क ड याप्रमाणे हे पेशवे होते, यानुसार यांचा कार्यकाळ होता, त्यामुळे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 56, छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाविरुद्ध मराठ्यांच्या स्वातंत्र्य लढ्याचे यशस्वी नेतृत्व कोणी केले? तर महाराणी ताराबाई. योग्य उत्तर. प्रश्न 97, दिल्लीचा कोणता सुलतान त्याच्या उदारतेसाठी लाख बक्ष म्हणून ओळखला जात असे? याचा पर्याय क्रमांक 3 कुतुबुद्दीन ऐबक. प्रश्न 58, मुघल वास्तुकले संदर्भात खालील विधाने वाचा. तर हे दोन्ही विधाने वाचायची आहेत. शहाजहानच्या काळामध्ये मुघल वास्तुकलेचा सुवर्णकाळ मानला जातो. ब आहे ताजमहालाच्या बांधकामासाठी मुख्यत्वे लाल चुनखडीचा वापर केलेला आहे, हे चुकीचं आहे. तर मग पर्याय क्रमांक म्हणजे विधान 1 हे बरोबर आहे, पर्याय क्रमांक 1. प्रश्न 59, बहमनी साम्राज्याचे 5 तुकडे झाल्यानंतर निर्माण झालेल्या शाह्या व त्यांचे स्थान यांची कोणती जोडी चुकीची आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इमादशाही बिदर, ही चुकीची जोडी आहे. प्रश्न 60, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने राज्यकारभारातील फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द तयार करण्यासाठी कोणता कोश तयार करण्यात आला होता? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राजव्यवहार कोश. प्रश्न 61, सुलतानशाही काळात 40 श्रीमंत तुर्की सरदारांचा गट तुर्कान ई चिहिलगानी कोणी निर्माण केला होता? तर पर्याय क्रमांक 2 इल्तुतमिश यांनी हे तयार केला होता. प्रश्न 62, मध्ययुगीन संत आणि त्यांचे कार्यक्षेत्र किंवा राज्य यांच्या योग्य जोड्या जुळवा. तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. आपण व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. 63 नंबर, इसवी सन 1576 मध्ये अकबराचा सेनापती मानसिंग आणि महाराणा प्रताप यांच्यात झालेले प्रसिद्ध युद्ध कोणते? तर हे आहे हळदी घाटाचे युद्ध. प्रश्न क्रमांक 64, छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे जयसिंग यांच्यात इसवी सन 1665 मध्ये कोणता ऐतिहासिक तह झाला होता? तर तो आहे पुरंदरचा तह, ज्यामध्ये शिवाजी महाराजांना 23 किल्ले द्यावे लागले होते. प्रश्न 65, शिखांचे 5वे गुरु ज्यांना मुघल सम्राट जहागीरने मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती ते कोण? योग्य उत्तर आहे गुरु अर्जुन देव, पर्याय क्रमांक 2. प्रश्न 66, अलाउद्दीन खिलजीच्या आर्थिक व लष्करी सुधारांशी संबंधित नसलेली संज्ञा ओळखा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 एकतादारी पद्धतीची संपूर्ण सुरुवात. प्रश्न 67, गीत गोविंद या सुप्रसिद्ध संस्कृत काव्याची रचयिता कोण आहेत? योग्य उत्तर आहे जयदेव. प्रश्न 68, मुघल सत्तेचा ऱ्हास होत असताना घडलेल्या खालील घटनांचा योग्य कालानुक्रम लावा. इथे पर्याय क्रमांक 2 ब अ आणि क. प्रश्न 69, बाजीप्रभू देशपांडे यांनी
छत्रपती शिवाजी महाराजांना विशाळगडाकडे सुरक्षित पोहोचवण्यासाठी कोणती खिंड प्राणांची बाजी लावून लढवली? पर्याय क्रमांक 2 घोडखिंड, अर्थात नंतर त्याला पावनखिंड नाव देण्यात आलं. प्रश्न 70 मुघल कालखंडात परगणा पातळीवरील मुख्य लष्करी किंवा पोलीस अधिकाऱ्याला काय म्हटले जात असे? तर याचं उत्तर आहे शिकदार म्हटले जात असे. तर मित्रांनो, इथे प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत असे 2 प्रकरणे आपले संपले. तिसरं प्रकरण आहे आपलं आता आधुनिक भारत. आधुनिक भारतातील पहिला प्रश्न आणि आपल्या प्रश्नपत्रिकेमधील 71वा प्रश्न. 1857च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होता? योग्य उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. 72वा प्रश्न. सत्यशोधक समाज या संस्थेची स्थापना कोणी व कोठे केली? पर्याय क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले, पुणे. 73वा प्रश्न. गीता रहस्य हा प्रसिद्ध ग्रंथ मंडालेच्या तुरुंगात असताना कोणी लिहिला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. प्रश्न 74. पुढील घटनांचा त्यांच्या कालानुक्रमानुसार योग्य क्रम असणारा पर्याय ओळखा. योग्य उत्तर आहे क ड अ ब, पर्याय क्रमांक 1. आपण व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. प्रश्न 75. खालील समाजसुधारक आणि त्यांनी सुरू केलेली वृत्तपत्रे यांच्या योग्य जोड्या जुळवा. तर ते पर्याय क्रमांक 1च आहे. या प्रकारे या जोड्या आहेत. येतो सुद्धा व्हिडिओ निवांतपैकी स्टॉप करून आपण पाहू शकता. पुढचा प्रश्न आहे. राजा राममोहन रॉय यांनी हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथावर टीका करण्यासाठी आणि मानवी अधिकारांचे समर्थन करण्यासाठी कोणते साप्ताहिक सुरू केले होते? योग्य उत्तर आहे संवाद कौमुदी. प्रश्न 77. राष्ट्रीय सभेचे काँग्रेसचे पहिले अधिवेशन 1885 मध्ये कोठे भरले होते? योग्य उत्तर आहे मुंबई. प्रश्न 78. थॉट्स ऑन पाकिस्तान आणि द अनटचेबल्स हे ग्रंथ खालीलपैकी कोणाचे आहेत? तर हे ग्रंथ आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे. 79वा प्रश्न. पुढील घटनांपैकी कोणती घटना कालानुक्रमे सर्वात शेवटी घडली? तर पर्याय क्रमांक 4 मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा हे सगळ्यात शेवटी या 4 घटनांपैकी घडलेली घटना आहे. प्रश्न 80. राष्ट्रीय चळवळीतील प्रसिद्ध आंदोलने आणि त्यांचे वर्ष यांच्या योग्य जोड्या जुळवा. येथे पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. आपण व्हिडिओ पॉज करून अभ्यास करू शकता. 81वा प्रश्न. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने ASI पहिले महासंचालक म्हणून कोणाला ओळखले जाते? ASI चे पहिले महासंचालक. याचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सर अलेक्झांडर कनिंगहॅम. प्रश्न 82. स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? योग्य उत्तर आहे चक्रवर्ती राजगोपालाचारी, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा भारताच्या आर्थिक शोषणावर प्रकाश टाकणारा ग्रंथ कोणी लिहिला? याचं उत्तर आहे दादाभाई नौरोजी. प्रश्न 85. खालील कायद्यांचा योग्य कालानुक्रम लावा. हे कायदे आहेत आणि याचा पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. ब क अ ड ब क ड क माफ करा ब अ ड क. प्रश्न 86. खालील आदिवासी व शेतकरी उठाव आणि त्यांचे प्रमुख क्षेत्र यांच्या जोड्या जुळवा. तर येथे सुद्धा पर्याय क्रमांक 1 सहसा आपण जोड्यासाठी पर्याय क्रमांक 1 ठेवलेले आहे तुम्हाला समजण्यासाठी, कारण खाली दबतात ते पर्याय. व्हिडिओ पॉज करून आपण पाहू शकता, अभ्यासू शकता. प्रश्न 87. स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये मुंबईत आर्य समाजाची स्थापना केली. त्यांनी कोणती प्रसिद्धी नारा दिला होता? तर त्यांनी दिला होता वेदांकडे परत चला. प्रश्न 88. भारतीय असंतोषाचे जनक असे व्हॅलेंटाईन चिरोल यांनी कोणाचे वर्णन केले होते? उत्तर आहे लोकमान्य टिळक. पुढचा प्रश्न. महात्मा गांधी यांनी 1930 मध्ये ऐतिहासिक मिठाचा सत्याग्रह कुठून सुरू केला आणि तो कुठे संपवला? तर येथे पर्याय क्रमांक 1 साबरमती ते दांडी, राज्य गुजरात. प्रश्न 90. हिंद स्वराज्य हे प्रसिद्ध पुस्तक महात्मा गांधी यांनी मूळ कोणत्या भाषेत लिहिले होते? योग्य उत्तर आहे गुजराती भाषेत. प्रश्न 91. ब्रिटिशकालीन भारतातील खालील शिक्षणाशी संबंधित आयोगांचा योग्य कालानुक्रम लावा. तर येथे सुद्धा पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. आपण अभ्यासू शकता. प्रश्न 92. ब्रिटिशांनी भारतातील कोणत्या युद्धाने बंगालमध्ये आपल्या सत्तेचा पाया घातला? योग्य उत्तर आहे प्लासीचे युद्ध 1757. 93वा प्रश्न. पंडिता रमाबाई यांनी मुंबईत ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या मदतीने निराश्रित स्त्रियांसाठी कोणती संस्था स्थापन केली, जी नंतर पुण्यात हलवण्यात आली होती?
याचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शारदा सदन. प्रश्न 94, ब्रिटिश भारतातील प्रसिद्ध गव्हर्नर जनरल आणि त्यांनी बंद केलेल्या किंवा सुरू केलेल्या पद्धती यांच्या जोड्या जुळवा. आपण हा व्हिडिओ पॉज करून हे पर्याय वाचू शकता. मी उत्तर सांगणार आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1च. या प्रकारे हे उत्तरे आहेत. प्रश्न 95, काकोरी ट्रेन कट 1925 या क्रांतिकारी घटनेशी खालीलपैकी कोणती संघटना संबंधित होती? तर पर्याय क्रमांक 1 हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन HRA. पुढचा प्रश्न, अलीगड मुस्लिम विद्यापीठाची स्थापना कोणी केली होती? AMU. योग्य उत्तर आहे सर सय्यद अहमद खान. प्रश्न 97, डिस्कव्हरी ऑफ इंडिया म्हणजे शोध भारताचा हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्रातील कोणत्या तुरुंगात असताना लिहिला? तर योग्य उत्तर आहे अहमदनगर किल्ला, सध्याचं नाव अहिल्यानगर. प्रश्न 98, खालील राजकीय संघटनांच्या स्थापनेनुसार योग्य कालानुक्रम ओळखा. येथे सुद्धा पर्याय क्रमांक 1 आपण अभ्यासू शकता. प्रश्न 99, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ कोणी आपली ब्रिटिश सरकारने दिलेली सर ही पदवी परत केली? योग्य उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. 100वा प्रश्न आहे, खालील महिला क्रांतिकारी नेत्या आणि त्यांच्याशी संबंधित महत्त्वाच्या कार्यांच्या जोड्या जुळवा. तर जे मी खुणा केलेल्या आहेत या प्रकारच्या जोड्या आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे पर्याय क्रमांक खाली दबला जागे अभावी, परंतु A3, B1, K2 आणि D4 या प्रकारचे पर्याय आहेत, म्हणजे ते उत्तर आहे. प्रश्न 101, थिओसॉफिकल सोसायटीचे भारतात मुख्य केंद्र कोठे होते आणि तिचे नेतृत्व कोणी केले? योग्य उत्तर अड्यार आणि नेतृत्व डॉक्टर ॲनी बेझंट. 102वा प्रश्न, 1857च्या उठावात कानपूर येथून कोणाचे नेतृत्व होते? योग्य उत्तर आहे नानासाहेब पेशवे व तात्या टोपे. पुढचा प्रश्न, हरिजन आणि नवजीवन ही वृत्तपत्रे खालीलपैकी कोणाशी संबंधित आहेत? योग्य उत्तर आहे महात्मा गांधी. महात्मा गांधी याच्या नेतृत्वाखालील भारतातील पहिला सत्याग्रह कोणता होता? योग्य उत्तर आहे चंपारण्य सत्याग्रह, अर्थात बिहारमध्ये आहे हे. पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष कोण होते? योग्य उत्तर आहे योमेशचंद्र बॅनर्जी. पुढचा प्रश्न आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ही घोषणा कोणी दिली? लोकमान्य टिळक. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. करो या मरो हा संदेश महात्मा गांधींनी कोणत्या आंदोलनाच्या वेळी दिला? योग्य उत्तर आहे भारत छोडो आंदोलनाच्या वेळी. प्रश्न 110, स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? योग्य उत्तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न 111, वंदे मातरम हे गीत कोणत्या कादंबरीत समाविष्ट आहे? योग्य उत्तर आनंद मठ. पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली? उत्तर आहे ॲलन ॲक्टिव्हियन ह्यूम, 1885. प्रश्न 113, बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात झाली? योग्य उत्तर आहे लॉर्ड कर्झनच्या काळात. प्रश्न 114, यंग इंडिया हे वृत्तपत्र कोणाशी संबंधित आहे? योग्य उत्तर महात्मा गांधी. भारताचा लोहपुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न 116, 1947 मध्ये भारताचे विभाजन कोणत्या योजनेनुसार झाले? तर ही आहे माउंट बॅटन योजना, आणि याच योजनेनुसार आपण भारत आणि पाकिस्तान असे विभागले गेलो. प्रश्न 117, जय हिंद ही घोषणा लोकप्रिय करणारे नेते कोण? योग्य उत्तर सुभाषचंद्र बोस. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? पर्याय क्रमांक 3 पंडित जवाहरलाल नेहरू. इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणाशी संबंधित आहे? योग्य उत्तर भगतसिंग. प्रश्न 120, भारतीय राज्यघटना कधी अंमलात आली? 26 जानेवारी 1950 रोजी. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न 122, भारताचे संविधान स्वीकारण्याचा दिवस कोणता? 26 नोव्हेंबर 1949. प्रश्न 123, भारतीय राज्यघटनेची उद्देशिका कोणत्या शब्दांनी सुरू होते? उत्तर आम्ही भारताचे लोक. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? हा 124वा प्रश्न आहे, आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कॉमेंट करून मात्र द्यायचं आहे. ज्यांनी 125 प्रश्न पाहिले
ते नक्की उत्तर देतील. यानंतरचा शेवटचा एक प्रश्न घेणार आहोत. प्रश्न 125 आणि शेवटचा. भारताच्या स्वातंत्र्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? योग्य उत्तर आहे क्लेमेंट ॲटली. मित्रांनो, आपण यूट्यूबला पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर करा. आपण फेसबुकला पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ सेव्ह करा आणि इतरांना शेअर करा, पेजला फॉलो करा. पुढचा व्हिडिओ पुढचे 3 प्रकरण इतिहासाचे घेऊन आणि भूगोलाचे प्रकरण आणि नागरिक शास्त्राचे प्रकरण घेऊन असणार आहेत. या प्रकारे 2 दिवसात आपण इतिहास, नागरिक आणि भूगोल हे 3ही विषय संपवून टाकणार आहोत संपूर्ण रिव्हिजन करून. त्यामुळे आपण जुळून राहा. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.